नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण एजेसचे जे व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन आहे याचं डिस्कशन करूया. प्रत्येक टॉपिकवर आता व्हेरिएबलवर क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे नॉर्मली आपल्याला जे क्वेश्चन्स जी व्हॅल्यू ॲझ्युम करायची असते एक्स, तर हे लोक एक्स ॲझ्युम करायला नाही लावत, हे देऊन टाकतात. त्यामुळे कंपॅरेटिव्हली हे क्वेश्चन सोपे आहेत. तर ही एक जी सिरीज आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चनचं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपण करूया. प्रॉब्लेम ऑन एजेस नावाचा जो टॉपिक आहे, प्रॉब्लेम ऑन एजेस, हा प्रीला विचारला जाऊ शकतो, मेन्सला विचारला जाऊ शकतो, याच्यावर केसलेट विचारले गेलेले, त्याच्यावर DI पण विचारला जाऊ शकतो. तर मेन्सच्या एक्झाम मध्ये व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन, सिंगल क्वेश्चन, प्री मध्ये पण व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन, पीओच्या प्री मध्ये, एसओच्या प्री मध्ये विचारले जातीलच. सोबत जसं मी म्हणलं क्वांटिटी 1, क्वांटिटी 2, डेटा सफिशियन्सी, डेटा इंटरप्रिटेशन किंवा केसलेट, त्यामुळं टॉपिक थोडासा महत्वाचा आहे. बाकी तुम्ही बँकिंगलाच म्हणून नाही, हा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या रेल्वेच्या एक्झामला पण याच्यावर क्वेश्चन्स विचारले जातील. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ते क्वेश्चन डिस्कस करतोय व्हेरिएबल बेस. बघा, पहिला क्वेश्चन काय, पहिला क्वेश्चन मध्ये, फर्स्ट क्वेश्चन मध्ये क्वेश्चन कसा आहे, द प्रेझेंटेज ऑफ ए इज 5x + 3 year and the percentage of B is 7x + 3 year. The ratio of A and B is 7:8. The percentage of C is equal to average of A and B after 2 years. Find the age of C. आता मला काय दिलं, ए चं वय दिलं, मला काय दिलं, ए चं वय, ए चं वय किती दिलं, 5x + 3. ओके. त्यानंतर मला बी चं वय दिलं, बी चं वय ते पण एक्सच्या फॉर्म मध्ये दिलं, बरोबर. एक्सच्या फॉर्म मध्ये ते किती दिलं, 7x - 3. ठीक आहे. मग ए आणि बी चं वय दिलं आणि यांच्या वयाचा रेशो दिला. मग मी काय म्हणेल, ए चं वय किती आहे, 5x + 3. ए चं वय किती आहे, 5x + 3. बी चं वय किती आहे, 7x - 3. आणि यांचा रेशो दिला मला 7:8. हे बघा, अँड द रेशो ऑफ द एजेस ऑफ ए अँड बी 7:8. मग मी तिरकस गुणाकार करून कुणाची व्हॅल्यू काढणार, एक्स ची व्हॅल्यू काढणार. आता एक्स जर मला भेटला, मग मी काय करतो, ए चं वय भेटेल, बी चं वय भेटेल. मग ए आणि बी चं जे वय आहे त्यांच्या वयाचं काय म्हणे, सी जे म्हणे ए आणि बी च्या 2 वर्षानंतरच्या वयाच्या ऍव्हरेज एवढं आहे, तर सी चं वय काढा. ठीक आहे. आता मी पहिले एक्स ची व्हॅल्यू काढतो, ए बी चा आजचा ऍव्हरेज काढतो, 2 वर्षानंतरचा ऍव्हरेज काढतो, ते सी चं वय आणि मग त्या अकॉर्डिंगली ऑप्शन टिक करतो. तिरकस गुणाकार 30 आणि 40x + 24 इज इक्वल टू 49x - 21. हे असं 9x = 45. x ची व्हॅल्यू येईल 5. x ची व्हॅल्यू जर 5 आली तर बघा, x ची व्हॅल्यू 5 आली, हे 25 आणि 3 28, 35 - 3 32. ओके. मग ए आणि बी च्या आजच्या वयाची बेरीज किती येईल बघा, ए आणि बी चं आजचं वय किती येईल, 28 आणि 32 60 वर्ष. त्यांचं म्हणणं आहे 2 वर्षानंतर, 2 वर्षानंतर किती होईल, 64 वर्ष. सर 64 वर्ष कसं काय आलं, बघा, ए पण 2 ने वाढेल, बी पण 2 ने वाढेल, बरोबर. ए पण 2 ने वाढेल, बी पण 2 ने वाढेल, म्हणजे दोघं 4 ने वाढतील. मग 64 ही बेरीज आली. मग सी चं वय काय म्हणे, या 64चं ऍव्हरेज म्हणजे डिवायडेड बाय 2 लोकांचा ऍव्हरेज 32. मग खालीलपैकी ऑप्शन सी म्हणजे 32 कुणाची व्हॅल्यू येते. मग 32 कुणाची व्हॅल्यू येते बघा, मला जर मी एक्स ची व्हॅल्यू किती ठेवली 5, तर 5 7 35 मधून नाही ही व्हॅल्यू येईल. कसं काय, 7 5 35, 35 - 3 32. 7 5 35, 35 - 3 किती येईल, 32. सर याला काही शॉर्टकट बघा, याला एक शॉर्टकट लावता आला असता जर व्हॅल्यू दिल्या असत्या तर. दुसरा पर्याय असा आहे की याला व्हेरिएबल मध्ये शॉर्टकट जर लावायचा, तर ए आणि बी च्या आजच्या वयाची बेरीज किती येईल बघा, 7 आणि 5 12x, 7 आणि 5 किती 12x भागिले किती 2 म्हणजे 6x येईल, 6x. आणि 2 वर्षानंतर किती होईल, +2. 2 वर्षानंतर किती होईल, आजच्या वयाची बेरीज 12x आहे, तर 2 वर्षानंतर किती होईल, +4 म्हणजे 6x + 2 जर 2 ने भाग दिला तर. पण प्रॉब्लेम असा आहे की ऑप्शन मध्ये नव्हतं ना, त्यांनी मुद्दामून तुम्हाला काय केलं, थोडंसं घुमून फिरून विचारला प्रश्न, मग त्यात कन्फ्युजन क्रिएट होईल. म्हणून ऑप्शन मध्ये देत असताना यांनी थोडंसं वेगळं ऑप्शन दिलं. 6x + 2 पण चाललं असतं आणि 7x - 3 पण चाललं असतं. कसं काय सर, x ची व्हॅल्यू 5 आहे, 6 5 30, 30 आणि 2 32, 30 आणि 2 32, किंवा 7 5 35, 35 - 3 32, असंही करता येतं. तर या पद्धतीने 2 पर्याय याला आहेत. पण बेटर वे की तुम्ही याच पद्धतीने जा, कारण रिस्क फ्री राहतं आणि कन्फर्म आन्सर येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एज ऑफ फादर इज n times the age of son. Age of father is n times the age of son. The daughter is half of the father. Okay. The age of mother is 4 years less than 2 times the age of daughter. The ratio of son to daughter is 2:3.
फाइंड द सम ऑफ द एज ऑफ सन अँड डॉटर इफ द ॲव्हरेज ऑफ द फॅमिली इज 37.25. आता थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, थोडासा कन्फ्युजिंग आहे. फादरचं वय हे n टाइम आहे सनच्या, मला सनचंच वय माहित नाही, बरोबर. त्यानंतर डॉटरचं वय हाफ आहे फादरच्या, मला डॉटरचं वय माहित नाही. बरं, द एज ऑफ मदर इज 4 years लेस दॅन द एज ऑफ डॉटर, डॉटरचं वय माहित नाही, आईचं वय काढता येणार नाही. त्यानंतर काय, द रेशो ऑफ सन टू डॉटर, हा आता सन आणि डॉटरच्या वयाचा रेशो दिला, सन आणि डॉटर यांच्या वयाचा रेशो दिला, किती दिला, 2:3. मग मी याला म्हणतो 2x आणि याला म्हणतो, ठीक आहे. मग यांचं म्हणणं काय की वडिलांचं वय मुलाच्या n टाइम आहे. आता वडिलांचं वय मुलाच्या n टाइम आहे म्हणजे मुलाचं वय 2x आहे, तर वडिलांचं वय किती, फादर किती 2x n टाइम्स, 2x n टाइम. मला यांचीच व्हॅल्यू माहित नाही, त्यामुळे अजून 2 व्हेरिएबल झाले, कन्फ्युजन क्रिएट होईल. पण अजून फादरचं रिलेशन कोणासोबत दिलंय बघा, अँड द एज ऑफ डॉटर इज हाफ ऑफ फादर. बरं, मग फादरचं वय मी डॉटरच्या हाफ, नाही डॉटरचं वय फादरच्या हाफ आहे, म्हणजे फादरचं वय डॉटरच्या डबल होऊ शकतं ना, हा डबल, म्हणजे ही व्हॅल्यू येईल 6x. ही व्हॅल्यू नका लक्षात ठेवू, हे जास्त महत्वाचं आहे, कारण व्हेरिएबल सेम झाले, तर यांची व्हॅल्यू आपल्याला गरज नाही. बरं, त्यानंतर आईचं वय हे मुलीच्या दुपटीपेक्षा 4ने कमी आहे. आईचं वय, कुणाचं, मदरचं वय मुलीच्या वयाच्या, मुलीचं वय किती आहे 6, 3x च्या दुपटीपेक्षा 4ने कमी आहे, याच्या डबल पेक्षा 4ने कमी आहे, म्हणजे 6x मायनस किती आहे 4. आता बघा, मुलाचं 2x आहे, मुलीचं 3x आहे, वडिलांचं 6x आहे आणि आईचं 6x मायनस 4 आहे, आणि चौघांच्या वयाचा ॲव्हरेज दिले म्हणजे 100 व्हॅल्यू तुम्हाला भेटूनच जाते. मग 100 व्हॅल्यू भेटली, मला काय विचारलं, फाइंड द सम ऑफ द एजेस ऑफ सन अँड डॉटर, म्हणजे ऍक्च्युअली 5च्या पटीत पाहिजे होतं, कारण मुलगा आणि मुलगी यांचं वय 2 आणि 3 5च्या पटीत पाहिजे. ऑप्शन नाही गेला आतापर्यंत टाटा बाय बाय खतम झाला असतं, ऑप्शन नाही गेला असतात तर बाकी मेथडने जायचं, तिथपर्यंत पोचलो. बरं, आता मुलाचं वय किती आहे, मुलाचं वय, मुलीचं वय, वडिलांचं वय आणि आईचं वय, हे बघा, हे मुलाचं वय, हे मुलीचं वय, हे वडिलांचं वय, हे आईचं वय, चौघांच्या वयाची बेरीज आहे 37.25 गुणिले 4, कारण 4 लोकांचं ते ॲव्हरेज आहे. हे काय ॲव्हरेज ऑफ द फॅमिली. 6 आणि 6 12, 12 आणि 10 22, 22x, 12 आणि 5 17, 17x मायनस 4, 37चे 4 पटीत 148 आणि 2 150, नाही ना, 148 आणि 1 149, ठीक आहे. दोघांची ॲडिशन 153, 17x बरोबर 153, 100 व्हॅल्यू आली 9, 100 व्हॅल्यू जर 9 आली तर आपल्याला काय येईल, ही व्हॅल्यू येईल 18 आणि ही व्हॅल्यू येईल 27. तुम्हाला विचार, दोघांच्या वयाची बेरीज काढा, 18 + 27 उत्तर येईल 45. सर ते यांचा काय रेफरन्स होता, त्याची काही गरज होती का, अजिबात नाही. हा, जर मला असा प्रश्न विचारला असता यांची व्हॅल्यू काढा, तर मग प्रश्न मजेशीर होता, यांची व्हॅल्यू काढा म्हणलं असतं. बघा, फादरचं वय किती आहे, फादरचं वय या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ठेवू, फादरचं वय किती आहे, फादरचं वय 9 6 54x, 9 6 किती 54, कारण फादरचं वय किती आहे 6x आहे, मुलाचं वय किती आहे 2x आहे, आणि गुणिले n, यांची व्हॅल्यू किती आली, एक्सची व्हॅल्यू किती आली 9, ही किती येईल 54. तसं ऍक्च्युअली इथून पण आलं असतं, हे पण करायची गरज नव्हती, एवढं झालं काम. हे x कॅन्सल, 2 ने भाग दिला 3चा, यांची व्हॅल्यू आली असती 3. तुम्हाला जर असं विचारलं असतं की n म्हणजे किती किंवा फादरचं वय मुलाच्या किती पट आहे, तुम्ही म्हणले असते तिप्पट आहे, कारण मुलाचं वय 18, फादरचं वय 18 3 54, हे फादरचं वय किती येईल 6x, 6 9 54, हे 54 आणि ते 18 आहे, 18 54 किती पट आहे, तिप्पट आहे असंही म्हणता येईल. अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन काय होता बघा, द रेशो ऑफ एजेस ऑफ ए अँड बी इज 4:5. ए आणि बी च्या वयाचा रेशो 4:5 आहे, ए आणि बी च्या वयाचा रेशो 4:5 आहे, म्हणजे हा 4 आहे, हा 5 आहे. ए आफ्टर 5 years अँड बी आफ्टर 4 years इज 7:8, म्हणजे याला मी 4x म्हणतो, याला 5x म्हणतो, ठीक आहे. आता ए किती वर्षानंतर, 5 वर्षानंतर, ए किती 5 वर्षानंतर, आणि बी किती 4 वर्षानंतर, बी 4 वर्षानंतर, म्हणजे 5x + 4. यांच्या वयाचा रेशो 7 8 आहे, म्हणजे याच्यावरून एचं वय भेटेल, बीचं वय भेटेल, ठीक आहे. द प्रेझेंट एज ऑफ सी इज 7 years मोर दॅन द एज ऑफ बी, ठीक आहे, याच्यावरून सी पण भेटला. द एजेस ऑफ सी अँड डी इज 3:4, ओके. इफ द ॲव्हरेज ऑफ ऑल द 4 people इज x, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2x + 3.25, ठीक आहे.
याच्यावरून मी तिरकस गुणाकार करून एबीचं वय काढतो, एबीचं वय भेटलं, बीचं सी भेटल, सी भेटला, डी भेटतो, सगळ्यांचा ॲव्हरेज एक्स आहे, मग सगळ्यांचं बेरीज भेटली म्हणजे ॲव्हरेज भेटेल, ॲव्हरेज भेटलं म्हणजे एकशे व्हॅल्यू इथं ठेवा, उत्तर संपून टाकू. तिरकस गुणाकार केला, तिरकस गुणाकार जर केला तर हा येईल 32x + 40, ओके, बरोबर हा येईल 35x + 28. मग याचा अर्थ असा आहे 28 आणि 32 मध्ये 40 आणि 12चा फरक आहे, हा 3x आहे. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू आली 4. एक्सची व्हॅल्यू जर 4 आली तर एचं वय किती भेटलं बघा, एचं वय भेटलं 16, बीचं वय भेटलं 20, सीचं वय जे म्हणे हे 7 ने जास्त आहे बी पेक्षा, बी पेक्षा कितीने जास्त आहे, 7 इयर्स मोर दॅन प्रेझेंट एज ऑफ सी, 7 इयर्स मोर दॅन द प्रेझेंट एज ऑफ बी. बरं, बीचं वय 20 आहे, 20 पेक्षा 7 ने जास्त म्हणजे सीचं वय किती भेटलं मला 27. सीचं वय जर 27 भेटलं तर सी आणि डीच्या वयाचा रेशो 3:4 आहे, तर हे 3 म्हणजे 27, तर 4 म्हणजे येईल 36, 4 म्हणजे येईल 36. ए भेटला, बी भेटला, सी भेटला, डी भेटला. आपल्याला सांगितलं एक्स म्हणजे त्यांच्या ॲव्हरेज आहे, हे एक्स नाही बरं का, हे आपण पकडलेलं एक्स आहे, त्यांचं एक्स वेगळं आहे, चुकून झालं ते माझ्याकडून. समजा मी ते ए पकडायला पाहिजे होतं किंवा वाय पकडायला पाहिजे होतं, कारण एक्स ऑलरेडी याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये दिलाय, हरकत नाही. ती चौघांच्या वयाचा ॲव्हरेज एक्स आहे म्हणे, चौघांच्या वयाचा ॲव्हरेज किती म्हणे एक्स आहे. बघा चौघांच्या वयाची बेरीज 36 आणि 36, 72, 72 आणि 27, 72 आणि 27 येईल 99, 99ला 4 ने जर भाग दिला तर 24.75, 24.75 हे चौघांच्या वयाचे ॲव्हरेज आहे. चौघांच्या वयाचा ॲव्हरेज आहे. तुम्हाला काय सांगितलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2x + 3.25. बरं, 2x + 3.25, एक्सची व्हॅल्यू किती आली आपली 24.75 चे डबल 48, 49.5 + 3.25 म्हणजे उत्तर किती 49 आणि 3 52, 52.75. परफेक्ट आन्सर माझं काय यायला पाहिजे 52.75. परफेक्ट आन्सर माझं काय यायला पाहिजे 52.75. असा होता हा पुढचा क्वेश्चन. पहिलं काम मी काय केलं, एबीचा रेशो दिला होता पहिल्याचा आणि नंतरचा, एबीचं वय काढलं, एबीच्या वयावरून सीचं वय भेटलं, कारण बी 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 पेक्षा सी हा 7 ने मोठा आहे, मग सीडीच्या रेशोवरून डीचं वय काढलं, मग चौघांचा ॲव्हरेज जी व्हॅल्यू एक्स आहे म्हणे ते आलं 24.75. आणि मग तुम्हाला काय विचारलं होतं 2x + 3.25, एक्सची व्हॅल्यू ही इथं ठेवा, ही नका ठेवू, ही आपला एक्स आहे, हा त्यांचा एक्स आहे, तुमचा एक्स माझा एक्स वेगवेगळा आहे, तुमचा एक्स हा आहे, माझा एक्स हा आहे, लक्षात घ्या. तुम्हाला प्रश्नात तुमचा एक्स विचारला, माझा एक्स नाही विचारला, तर लय कन्फ्युजन होतंय, काहीच कन्फ्युजन नाही, तुमचा एक्स माझा एक्स वेगवेगळा एवढं लक्षात ठेवा, आपला एक्स आणि प्रश्नातला एक्स वेगळा आहे. चलो बघा, the average of A and B, A is greater than B, the difference between ages is given by the roots of equation. म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज आणि त्यांच्या वयातला डिफरन्स दिलाय म्हणे. HCF of B and C is 15 while age of C is 4 less than the perfect square of an integer. If the average of all the 3 person is m, then which of the following can be the possible values of m? Note, ages in all the 3 person are 2-digit numbers. ठीक आहे. Average of A and B and difference between ages is given by roots. बघा, एक इक्वेशन आहे x² - 48x + 432. याचे जे रूट येतील म्हणे 432 चे 2 तुकडे, त्यांची बेरीज 48 येते. 432 कोणाच्या पाड्यात येतो राव, 9च्या पाड्यात येतो. 9 त्रिक 7, 9 चोक 36, 9 आठे 72, 9 चोक 36 म्हणजे 48 गुणिले 9 आहे, नाही चालणार. 48 ला अजून 6 8 म्हणतो, 9 ला 3 2 म्हणतो, हा 24 आणि हा 12 पहा बरं, नाही चालणार. बरं, हा 18 आणि हा 16, हा पण नाही चालणार. 18 आणि 16 नाही चालेल. 48 चे 2 432 म्हणल्यावर ते बरोबर आहे. 12 आणि 4, 12 आणि 4 9 म्हणजे 9, 36 आणि 12, हा हे 2 तुकडे चालतील. 2 तुकडे कुठले कुठले 36 आणि 12 हे फॅक्टर आहेत. मग रूट काय येतील पॉझिटिव्ह 36 पॉझिटिव्ह 12. तर त्यांचं म्हणणं काय, यातली एक व्हॅल्यू त्यांचा ॲव्हरेज आणि दुसरी व्हॅल्यू त्यांच्यातला डिफरन्स आहे. म्हणजे त्यांच्या वयाचा ॲव्हरेज जे यातली एक व्हॅल्यू आहे, एक रूट त्यांच्या वयाचा ॲव्हरेज आहे. म्हणजे ए आणि बी यांच्या वयाचं जे ॲव्हरेज आहे हे ऑफकोर्स 36 असलं पाहिजे, कारण वयाचं ॲव्हरेज जर 12 घेतलं तर बेरीज येईल 24 आणि डिफरन्स येईल 36चा, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. बेरीज जास्त असते, डिफरन्स कमी असतो, म्हणून मोठी संख्या ही त्यांचं ॲव्हरेज घेतलं आणि छोटी संख्या हा डिफरन्स घेतला. मग जो रूट आला मोठा तो त्यांचा ॲव्हरेज घेतला, मग ॲव्हरेज जर 36 तर बेरीज येईल 72.
त्यानंतर ए आणि बी मध्ये 12 म्हणजे 12चा फरक आहे म्हणे. एकच काय मोठा आहे इथं दिलाय. जर बी मोठा असतं तर मग बी मायनस ए लिहिलं असतं. मग याच्यावरून मला काय भेटेल बघा, ए ची व्हॅल्यू किती भेटेल, 36 12 आणि 14 72 आणि 12 84 4 दे 42 ए ची व्हॅल्यू. बी ची व्हॅल्यू किती आली 72 - 12 64 दे किती 30. मग मला ए ची व्हॅल्यू भेटली, बी ची व्हॅल्यू भेटली, झालं का. ए ची व्हॅल्यू भेटली, बी ची व्हॅल्यू भेटली, बऱ्यापैकी कामात झालं. आता त्यांचं म्हणणं काय, HCF ऑफ बी अँड सी इज 15. बरं, बी आणि सीचं जे HCF आहे हा 15 आहे. आता HCF म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. मग याच्यावरून सीच्या पॉसिबल व्हॅल्यू काय बनवू शकतात. बी आणि सीचा HCF जर 15 आहे, 15 आहे बघा, 15 आहे, तर सीची व्हॅल्यू काय बनवू शकते बघा, 15 बनवू शकते, हायेस्ट कॉमन फॅक्टर 15 बनवू शकते. त्यानंतर 30 बनवू शकते, हायेस्ट नाही 30 नाही येणार, 30 नाही येणार कारण की HCF त्यांचं 30 होऊन जाईल. मग 15 येऊ शकते, 45 येऊ शकतं, 75 हा 75 पण येऊ शकतो, हायेस्ट कॉमन फॅक्टर 15 आहे. त्यानंतर 90 नाही येणार, 105 येऊ शकतो. म्हणजे सीच्या मल्टिपल व्हॅल्यूज चालतात. सीच्या व्हॅल्यू काय करू शकतात, 15 15 45 त्यानंतर 75 105 नाही. पण पुढे त्यांनी काय सांगितलं, तिघांचं वय पण 2 अंकी संख्या आहे, म्हणजे ही संख्या नाही चालणार, ही संख्या नाही चालणार. सीचं वय, कारण बघा 15 आणि 30चा कॉमन हायेस्ट कॉमन फॅक्टर 15 आहे, 45 आणि 30चा हायेस्ट कॉमन फॅक्टर 15 आहे, 75 आणि त्याचा आहे, म्हणजे हा 15च्या पटीत असावा. पण 30 नाही चालणार, 60 नाही चालणार, 90 नाही चालणार, कारण यांचा कॉमन फॅक्टर 30 आहे, कॉमन फॅक्टर 30 आहे, कॉमन फॅक्टर 30 आहे. तर प्रॅक्टिकल पॉसिबल व्हॅल्यू सीच्या 3 येतात, एक 15 एक 45 एक 75. ठीक आहे, हरकत नाही. त्यांचं म्हणणं आहे एज ऑफ सी इज 4 लेस दॅन द परफेक्ट स्क्वेअर इंटिजर. सीचं जे वय एखाद्या परफेक्ट स्क्वेअर पेक्षा 4 ने कमी आहे. बघा परफेक्ट स्क्वेअर 4 ने कमी, म्हणजे याच्यात 4 मिळवलं तर परफेक्ट स्क्वेअर यायला पाहिजे. परफेक्ट स्क्वेअर पेक्षा कितीने कमी आहे, 4 ने कमी आहे. आता परफेक्ट स्क्वेअर पेक्षा 4 ने कमी आहे, मग यात जर मी 4 मिळवले तर 19 परफेक्ट स्क्वेअर येत नाही. यात 4 मिळवले 49 परफेक्ट स्क्वेअर येतो, याच्यात 4 मिळवले 79 परफेक्ट स्क्वेअर येत नाही. मग परफेक्ट स्क्वेअर पेक्षा 4 ने कमी यायला पाहिजे, म्हणजे सीचं कन्फर्म वय किती येईल, 45. सीचं मला आता कन्फर्म वय भेटलं 45. तुम्हाला काय विचारलं, द ऍव्हरेज ऑफ ऑल द 3 पर्सन इज एम. ऍव्हरेज ऑफ ऑल द 3 पर्सन इज एम. मग ऍव्हरेज ऑफ ऑल द 3 पर्सन किती येईल बघा, ऍव्हरेज ऑफ ऑल द 3 पर्सन, ऍव्हरेज ऑल येईल 42, येईल 30 आणि येईल 45 भागुले 3. 4 आणि 3 7 आणि 4 4 आणि 3 7 आणि 4 11, 110 117, 117 भागिले 3. एम ची व्हॅल्यू येऊ शकते 39. अजून एम ची काही पॉसिबल व्हॅल्यू बनते का पहा बरं. कारण बघा HCF ऑफ बी अँड सी इज 15, HCF ऑफ बी अँड सी इज 15. ठीक आहे, मग ए आणि बीचं तर वय काय बदलणार नाही. मग सीची व्हॅल्यू 15च्या पटीत असावी पण 30च्या नसावी. 15च्या पटीत 15 30 45 60 75 90 105 नाही, 3 अंकी संख्या नाही चालत. 30 60 90 नाही चालणार, कारण 30 ने भाग जाईल, शक्य नाही. म्हणजे 15 45 75 चालू शकतो. सीचं वय हे 4 ने कमी म्हणे परफेक्ट स्क्वेअर पेक्षा. याला 4 ने वाढवलं 19, 4 ने वाढवलं 49, 4 ने वाढवलं 79, नाही शक्य नाही. हा बरोबर आहे. एमची पॉसिबल व्हॅल्यू काय येऊ शकते 39. म्हणजे करेक्ट आन्सर काय येईल, ओनली फर्स्ट, ओनली फर्स्ट. जर तुम्हाला असं वाटतंय की सर काही वेगळं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, मला विचारू शकता, बिंदास, टेन्शन नाही. ठीक आहे, मला तरी प्रॅक्टिकली पॉसिबल वाटतं की एमची व्हॅल्यू ही 39. कारण तुम्हाला काय विचारलं होतं, एम म्हणजे सगळ्यांचा ॲव्हरेज म्हणे, आणि सगळ्यांचा ॲव्हरेज आले 39. म्हणजे 39 ही एमची एकमेव प्रॅक्टिकल पॉसिबल व्हॅल्यू बनते. अदरवाईज हां सर जास्त व्हॅल्यू कधी बनल्या असत्या, सीच्या व्हॅल्यू मल्टिपल बनल्या असत्या, सीच्या मल्टिपल व्हॅल्यू बनल्या असत्या. समजा सी जो आहे सी आला असता 64 60, मग त्यावेळेस सीच्या 2 व्हॅल्यू बनल्या असत्या. सी 45 घेताना वेगळं ॲव्हरेज आलं असतं 45 घेऊन, आणि 60 घेऊन वेगळं ॲव्हरेज आलं असतं. मग 2 वेगवेगळे ॲव्हरेज म्हणजे सीच्या एमच्या मल्टिपल व्हॅल्यू बनल्या असत्या. पण मल्टिपल नाही, इथे एकमेव ऑप्शन बनतं 39. पुढे बघा, सम ऑफ एज प्रेझेंटेज टू बीज प्रेझेंटेज इज A:3. A:3 बरं का. आफ्टर 3 years the ratio of age will be A+5 and 10. If B is 9 years older than A, ratio of A's percentage to C's percentage is 3A is to A+5. Then find the present average of A, B, C.
आता इथं कसं आहे माहितीये का की एचं आणि बीचं जे प्रेझेंटेज आहे याचा रेशो अर्धवट दिला. ए आणि बीच्या प्रेझेंटेजचा ॲव्हरेज हा a/3 दिला. आता प्रॉब्लेम असा आहे की याला एक्स आणि याला एक्स म्हणलं 3x म्हणलं ते प्रॅक्टिकली पॉसिबल होणार नाही, कारण 2 व्हेरिएबल आहे ते. म्हणून मी पुढे वाचत जातो, पुढे वाचत जातो. त्यांचं म्हणणं आहे 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचा रेशो वेगळाच बनतो काहीतरी. आणि एक हिंट काय दिली, बी जो आहे म्हणे हा ए पेक्षा 9 ने मोठा आहे. ओके, मग मी काय करतो बघा, बीचं वय पकडतो 3x, बीचं वय पकडतो 3x, येईल x. बी ए पेक्षा 9 ने मोठा आहे. मग बीचं वय 3x आहे ना, तर एचं वय किती येईल माहिती आहे का? 3x आहे ना, तर एचं होईल त्याच्यापेक्षा 9 ने लहान, कारण बी हा ए पेक्षा 9 ने मोठा आहे. आता बी हा ए पेक्षा 9 ने मोठा आहे, तर ए हा बी पेक्षा 9 ने लहान आहे, ए हा बी पेक्षा 9 ने लहान आहे. मग हे त्यांचं आजचं वय भेटलं मला. मग एचं आजचं वय, एचं आजचं वय किती येईल बघा, एचं आजचं वय किती येईल 3x - 9, बीचं आजचं वय येईल 3x. त्यांचं म्हणणं काय, अजून 3 वर्षानंतर, म्हणजे यात अजून 3 वर्ष मिळवले, अजून 3 वर्ष मिळवले. तर ए आणि बीच्या वयाचा रेशो काय बनतो, ए आणि बीच्या आजच्या वयाचा रेशो काय बनतो, a+5 a+5/10, a+5/10. पण आता प्रॉब्लेम असा आहे की मला ax जागेवर काय भेटले, 3x - 9, 3x - 9 म्हणजे काय, हा जो ए आहे ना, हा ए आणि हा इथं न्यूमरिकली सेम आहे ना, ए आणि ए हा न्यूमरिकली कसा आहे, सेम. म्हणजे इथं 7 असेल तर इथं 7 आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की याची व्हॅल्यू मला कुठं माहिती, इथं पुन्हा 2 व्हेरिएबल बनतात. आता 2 व्हेरिएबल जर बनले तर 2 व्हेरिएबलने उत्तर नाही सुटणार ना. तिरकस गुणाकार जर तुम्ही केला तर काय होईल, एक्सचं एक इक्वेशन बनेल. मग अजून काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे का? तुम्ही काय म्हणणार, सर एच्या जागेवर काय ठेवा, 3x - 9 ठेवा. हे काय एचं एज नाही, तो एचा काय रेशो आहे, एचा काय रेशो आहे. म्हणजे एक्सच्या जागेवर तुम्ही 3x - 9 जर इथं का ठेवलं तर काय बनू शकतं बघा. समजा मी ए ची व्हॅल्यू जर 3 घेतली उदाहरणार्थ बरं का, तर हा हा काय 3x बरोबर 3x बरोबर 3x - 9 आहे. तर इथं इथं 3x - 9 ही जी इथं इथं मला ठेवायचं आहे ए, पण इथं आहे 3a, इथं आहे ax जो प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होणार. इथं जो प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होणार. विचार करू आपण, कारण ax जर तिथं मी ठेवलं, ax जर मी तिथं ठेवलं तर हे खाली ax नाही ना, ax + 5 आहे ना, ते न्यूमरिकली व्हॅल्यू इक्वल आहे ना. इथं 3 आणि 5 8 पण असू शकतो. मग 8 म्हणजे ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही ना. इथं कोण आहे, ax आहे आणि इथं कोण आहे, a. इथं पण ax पाहिजे होता. मी काय म्हणतोय कळतंय का? जरी तर समजा a ची व्हॅल्यू 3 आली, a ची व्हॅल्यू 3 आली आणि x ची व्हॅल्यू 5 आली, तर इथं 15 आहे, इथं 15 आहे. इथं 15 नाही, इथं फक्त 3 आहे ना. ही जी व्हॅल्यू ही 15 ची आहे, 3 ची नाहीये. म्हणून हे न्यूमरिकली इक्वल आहे असं म्हणा. म्हणून याचं उत्तर यायला पाहिजे कॅनॉट बी डिटरमाइन, डेटा इनएडिक्वेट, डेटा इनएडिक्वेट. ठीक आहे. तर हा वाला जो क्वेश्चन आहे याचा आन्सर यायला पाहिजे होतं कॅनॉट बी डिटरमाइन किंवा डेटा इनएडिक्वेट. चलो, हा वाला क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द रेशो ऑफ एज प्रेझेंटेज टू बीज प्रेझेंट, नाही हा रिपीट झालाय, सॉरी रिपीट झालाय. मागचा क्वेश्चन, हा वाला क्वेश्चन आणि हा क्वेश्चन रिपीट झालाय. डेटा इनएडिक्वेट आन्सर यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. पीचं जे वय म्हणे हे झेड वर्ष आहे, पीचं आजचं वय झेड वर्ष आहे आणि क्यूचं जे वय हे वाय वर्ष आहे. ठीक आहे, पीचं वय झेड आहे, क्यूचं वय वाय. पी हा m+4 वर्ष एल्डर आहे क्यू पेक्षा. पीचं वय हे क्यू पेक्षा 4 ने आणि m+4 ने मोठा, एम ची व्हॅल्यू मला माहित नाही, हरकत नाही. द एज ऑफ यस इज 4 इयर्स, आफ्टर 4 इयर इज 68. चालेल, यसचं वय तर भेटतं 64, कारण 4 वर्षानंतर 68 आहे. द प्रेझेंटेज ऑफ आर अँड एस इज 23:32. चला, आर यस भेटला म्हणजे आर पण भेटला. ओके. क्यू इज नॉट ओल्डर दॅन पी एस, क्यू हा एस पेक्षा मोठा नाही, पण आर पेक्षा मात्र तो मोठा आहे, आर पेक्षा मात्र तो मोठा आहे. ओके. द प्रेझेंटेज ऑफ पी 37% मोर दॅन दॅट ऑफ क्यू. ऑल द पर्सन हॅव देअर बर्थडे टुडे, फाइंड द ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एम. थोडा टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे बघा. पीचं वय होतं झेड वर्ष, क्यूचं वय काय होतं, क्यूचं वय होतं वाय वर्ष. पी हा m+4 ने मोठा आहे म्हणे क्यू पेक्षा, म्हणजे या दोघांच्या वयाची बेरीज m+4 आहे, नाही डिफरन्स m+4 आहे, माहित नाही मला. यशची व्हॅल्यू 4 वर्षानंतर 68 होते
तर यस आज 64 वर्षांचा असेल, कारण तो 4 वर्षानंतर 68 वर्षांचा होतो. 4 वर्षानंतर 68 तर आजचं वय 64 असेल. त्यानंतर आरचं जे वय म्हणे, आरचं वय आणि यशच्या वयाचा रेशो 23-32 आहे. आर यस 23-32 आहे म्हणजे 32 ही व्हॅल्यू येईल 46. कारण हा जो रेशो होता हा 23 आणि 32 चा होता. हा जो रेशो होता हा 32 आणि हा 23 चा, तर ते 32 म्हणजे 64, 23 म्हणजे 46. ओके डन. क्यू हा यस पेक्षा मोठा नाहीये. क्यू हा यस पेक्षा मोठा नाहीये म्हणजे क्यूचं वय यस पेक्षा मोठा नाही म्हणजे तो यस पेक्षा लहान म्हणजे 64 पेक्षा कमी असला पाहिजे. 64 पेक्षा कमी, मग तो काही असू शकतो. 64 पेक्षा कमी पार 1 वर्ष पण असू शकतो, पण तो 64 पेक्षा कमी आहे. पण तो आर पेक्षा मोठा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथं बाजूला लिहून ठेवतो. क्यू जो आहे हा यस पेक्षा लहान आहे, यस पेक्षा लहान आहे पण आर पेक्षा मोठा आहे. आर पेक्षा मोठा आहे पण यस पेक्षा लहान आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. पीचं वय 37.5% मोर दॅन आहे क्यू पेक्षा. बर, कुणाच्या वयापेक्षा? क्यूच्या वयापेक्षा 37.5% जास्त आहे. फाइंड द ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एम. बर, 37.5% कुणापेक्षा? क्यू पेक्षा. तर 37.5% जास्त म्हणलं ना तर याचा अर्थ असा होतो बरं का की 37.5% जास्त आहे का कमी आहे? पी हा मोर आहे क्यू पेक्षा. क्यू इज नॉट एल्डर दॅन यस. एकच मिनिट बट एल्डर दॅन यस. क्यू इज नॉट एल्डर दॅन यस. क्यू हा यस पेक्षा मोठा नाहीये आणि पीचं वय 37.5% मोर आहे यस पेक्षा. एक स्टेटमेंट जरा कॉन्ट्राडिक्ट होत नाही का? क्यू जो आहे हा आर पेक्षा मोठा नाहीये पण तो यस पेक्षा मोठा आहे बट एल्डर दॅन यस. अच्छा, क्यू क्यू हा क्यू क्यू ओके. म्हणजे तो यस पेक्षा लहान आहे, यस पेक्षा लहान आहे आणि त्याच्यापेक्षा पी 37.5% मोठा आहे. म्हणजे हा जर 5च्या पटीत असेल तर हा 8 आहे. कसं काय हो सर? 37.5% जास्त आहे ना, तर याचा अर्थ 8वर 3 जास्त म्हणजे 11. म्हणजे हा जर 8 असेल तर तो 11 आहे, हा 8 असेल तर तो 11 आहे, हा 8x असेल तर तो 11x. इथपर्यंत तुम्हाला वाटतं कन्फर्म आहे? इथपर्यंत तर कन्फर्म आहे. ठीक आहे. मग मी काय म्हणतोय की क्यूचं वय 8च्या पटीत असावं बरं का, लक्षात घ्या. क्यूचं वय 8च्या पटीत असावं आणि तो यस पेक्षा लहान आहे, यस पेक्षा लहान आहे. आता यस पेक्षा जर लहान आहे तर 8च्या पटीत, पण तो आर पेक्षा मोठा आहे म्हणजे तो क्यू जो आहे हा आर एसच्या मध्ये, आर एसच्या मध्ये. मग आर आणि एसच्या मध्ये म्हणजे क्यूचं वय किती असावं? 46 पेक्षा जास्त पण 64 पेक्षा कमी. 64 पेक्षा कमी कितीच्या पाड्यात? 8च्या पाड्यात. काय काय येऊ शकतं? आयदर 48 येऊ शकतं, 56 येऊ शकतं. 8च्या पटीत पाहिजे बरं का, 8च्या पटीत. लक्षात घ्या, 8च्या पटीत पाहिजे. मग 46 पेक्षा मोठा 8च्या पाड्यातली संख्या 48 किंवा 46 पेक्षा 8च्या पाड्यातली मोठी 56. सर 46 पेक्षा 64 पण मोठा आहे. हो, पण तो 64 पेक्षा लहान आहे ना. तो 64 पेक्षा लहान मोठा नाही ना म्हणे. हा, पण तो 64 पेक्षा मोठा जर नाही तर तो 64 पेक्षा इक्वल तर होऊ शकतो ना. म्हणजे याच्यात 3 पॉसिबल व्हॅल्यूज बनतात. बघा बरं का, स्टेटमेंट पुन्हा वाचतो नीट बघा. इथं क्यू जो आहे हा यस पेक्षा मोठा नाहीये पण आर पेक्षा मोठा आहे. यस पेक्षा मोठा नाहीये ना, मग यस एवढा तर होऊ शकत नाही का? यस एवढा होऊ शकतो. म्हणजे क्यूचं वय काय काय बनू शकतं? 8च्या पाड्यात असावं. एक तर ते 8च्या पाड्यात असावं, ते 46 पेक्षा मोठं असावं, पण 64 एवढं किंवा 64च्या इक्वल असावं. म्हणजे याचा अर्थ क्यूचं वय 48, क्यूचं वय 56 आणि क्यूचं वय 64. आता क्यूचं वय जर 48 घेतलं तर ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू काय येऊ शकते? ही व्हॅल्यू येऊ शकते 11. 8 पट 8 पट 6 पट 6 पट, तर ही व्हॅल्यू येऊ शकते 66. बरं, हे जर 56 घेतलं 7 पट तर ही व्हॅल्यू 77 येऊ शकते आणि ही जर 64 घेतली 8 पट तर ही व्हॅल्यू 88 येऊ शकते. बर, म्हणजे क्यूच्या किती पॉसिबल व्हॅल्यू चालतात? 3. जर क्यूच्या 3 पॉसिबल व्हॅल्यू तर यसच्या पीच्या सुद्धा 3 पॉसिबल व्हॅल्यू. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं म्हणणं काय होतं की पी जो आहे हा क्यू पेक्षा m+4 ने जास्त आहे. म्हणजे मी काय म्हणतो, पी आणि क्यूच्या वयात m+4चा डिफरन्स आहे. मग पहिल्या केसमध्ये पी आणि क्यू मध्ये कितीचा डिफरन्स आहे? इथं कितीचा डिफरन्स आहे? इथं बघा 18चा डिफरन्स आहे, 18. मग m+4 बरोबर 18. याचा अर्थ m ची व्हॅल्यू या केसमध्ये किती येऊ शकते?
एम ची व्हॅल्यू केसमध्ये येऊ शकते 14, पहिली केस. दुसरी केस पी प्लस क्यू मध्ये, तर या केसमध्ये कितीचा फरक आहे, या केसमध्ये 21चा फरक आहे. मग एम प्लस 4 बरोबर 21, याचा अर्थ एम ची व्हॅल्यू काय येऊ शकते, 17 येऊ शकते. एम ची व्हॅल्यू काय येऊ शकते, 17. तिसरी केस काय बनेल, या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, 64, 24चा फरक आहे, 24चा. मग एम प्लस 4 बरोबर 24, याचा अर्थ एम ची व्हॅल्यू काय येऊ शकते, 20 येऊ शकते. मग एमच्या ऑल 3 पॉसिबल व्हॅल्यू ची बेरीज सांगा म्हणे. बघा ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एम, मग एमच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यू 10 आणि 10 20, 20 आणि 10 40, 40 आणि ते वरचे 11 51. तर एमच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूची बेरीज किती येऊ शकते, 51. अशा प्रकारचा हा छान असा प्रश्न होता. तर एकदा पुन्हा सांगा, क्यूचं वय 8च्या पटीत का घ्यावं, कारण हा 8वर 3 मोठा आहे म्हणजे 11, 8वर 3 मोठा आहे म्हणजे क्यूचं वय 8च्या पटीत असावं, जे 46 पेक्षा जास्त आणि 64 किंवा 64 पेक्षा कमी. मग 48 येऊ शकतं, 56 आणि 64. 48 घेतलं तर तो हा 8, तर तो 11 आहे क्यूचं वय. तर क्यूचं आरचं वय त्या केसमध्ये येऊ शकतं 66. ही एक पेअर बनवू शकते, ही एक पेअर बनवू शकते, ही एक पेअर बनवू शकते. यांच्या वयात एम प्लस 4चा फरक आहे. मग एम प्लस 4 बरोबर 18चा फरक, 21चा फरक, 24चा फरक. या केसमध्ये एमची व्हॅल्यू 14, 17, 20, तिन्हीपैकी एक. मग त्या केसमध्ये एमच्या ऑल 3 पॉसिबल व्हॅल्यूची बेरीज ती येईल 51. अशा पद्धतीचा मस्त प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन. Average of Vimal, Virat, Vipin is 2x plus 12 and average of the Vino and Virat is x plus 16 years. If the difference between age of Vimal and Virat is 9 years, the ratio of Virat and Vipin is 4:5. Find the value of Vino. थोडासा क्वेश्चन समजायला जड आहे, मग मला कळत नाही नेमका कुठून चालू करावा, मग इन्फॉर्मेशन लिहून घेतो. कोण कोण आहे बघा, विराट आहे, ओके, विमल आहे, आणि त्यानंतर कोण आहे, विपिन आहे. यांचं ॲव्हरेज जे म्हणे हे 2x प्लस 12 आहे, तर बेरीज येईल 6x प्लस 36. कसं काय हो सर, बघा मी काय केलं माहितीये का, ॲव्हरेज जर याला आहे ना, तर 3 लोक आहे म्हणून याला 3 ने गुणलं, 6x प्लस 36 हे एक स्टेटमेंट दिलं. ॲव्हरेज एज ऑफ विनो अँड विराट इज x प्लस 16. बरं, विनो प्लस विराट यांच्या वयाचा ॲव्हरेज जे x प्लस 16 आहे, म्हणजे बेरीज येईल 2x प्लस 32. विनो आणि विराट हे दोन्ही ठिकाणी कॉमन कोण आहे, नाही कोणीच कॉमन नाही, दोन्ही ठिकाणी कॉमन कोणीच नाही. नाही हा विराट आहे, हा विराट आहे ना. विमल विराट विपिन, हा ठीक आहे, दोन्ही ठिकाणी विराट कॉमन आहे, ठीक आहे. द डिफरन्स बिटवीन विमल अँड विराट इज 9 इयर्स. विमल आणि विराट मध्ये 9चा फरक आहे. त्यात मला हे सांगा बरं, विमल मोठा आहे का विराट मोठा आहे हे पण माहित नाही. म्हणजे असं होऊ शकतं, विराट मायनस विमल 9चा फरक आहे असं होऊ शकतं, किंवा विमल मायनस विराट 9चा फरक आहे असं होऊ शकतं, ठीक आहे. अँड द विराट अँड विपिनचा रेशो 4 आसपास आहे. विराट आणि विपिनचा रेशो 4 आसपास आहे. नाही यार, विराट आणि विपिनचा रेशो जर 4 आसपास आहे तर मला असं वाटतं याचं उत्तर निघणार नाही बरं का, विराट आणि विपिन. बरं ठीक आहे, कारण समजा जर मी याला 4K घेतलं आणि याला 5K घेतलं, 4K 5K, ठीक आहे, तर मी काय करेल, विराट जो आहे तो इथं ठेवेल, विपिन इथं ठेवेल, ठीक आहे. विराट इथं ठेवला, विपिन इथं ठेवला, तर विनोदचं एज पण भेटेल केच्या फॉर्मॅटमध्ये. पण प्रॉब्लेम असा येईल की 2 व्हेरिएबल बनतील, के आणि एक्स, 2 व्हेरिएबल बनतील के आणि एक्स. समजा उदाहरणार्थ मी विराटचं वय ठेवलं 4K, विराटचं वय ठेवलं 4K, विमलचं वय मला माहित नाही, विमलचं वय मला माहित नाही, विमलचं वय, ठीक आहे, आणि मी विपिनचं वय ठेवलं 5K. सगळ्यांची मिळून बेरीज 6x प्लस 36 आहे. त्यात प्रॉब्लेम असा आहे ना की हे एक व्हेरिएबल ते एक व्हेरिएबल आहे, याचं उत्तर नाही देणार भैया. हा आहे ना उत्तर, कॅनॉट बी डिटरमाइन. याचं उत्तर यायला पाहिजे होतं कॅनॉट बी डिटरमाइन. हा प्रॉब्लेम आहे. समजा इथं के नसतं, इथं एक्स असतं, इथं एक्स नसतं, उदाहरणार्थ इथं फक्त 36 असतं किंवा 42 असतं उदाहरणार्थ, मग काय केलं असतं. मग पुन्हा एक प्रॉब्लेम काय, विराट मोठा आहे का विमल मोठा आहे. कारण समजा मी विराटचं वय जर 4K ठेवलं तर विमलचं वय काय येईल 4K मायनस 9, किंवा विराटचं वय जर मी 4K ठेवलं 4K प्लस 9 पण येऊ शकतं. म्हणजे पुन्हा विमलचे 2 वय बनू शकतात. म्हणजे इथं मी विमलचं वय जरी ठेवायला गेलो तर इथं काय बनू शकतं, 4K मायनस 9 किंवा 4K प्लस 9. पण जर आता याला 2 गोष्टी माहिती पाहिजे होत्या, हा कन्फर्म डिफरन्स मध्ये कोण मोठा आहे, आणि इथं व्हॅल्यू द्यायला पाहिजे होती, व्हॅल्यू 42, 56, 64. याच्यावरून उत्तर येणार नाही, म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे कॅनॉट बी डिटरमाइन. कारण 2 गोष्टी आहे,
एक तर आपल्याला प्रॉब्लेम असा दिला की त्यांच्या वयाची बेरीज कन्फर्म दिली नाही, आणि इथं विराट आणि विमल मध्ये डिफरन्स कितीचा आहे हे पण कन्फर्म सांगितलं नाही. डिफरन्स मध्ये मोठा कोण आहे हे पण कन्फर्म सांगितलं नाही, मोठा लहान. चलो नेक्स्ट क्वेश्चन. द प्रेझेंट एज ऑफ माळा इज 25% मोर दॅन द एज ऑफ काळा. बाळा इज 7 years लेस दॅन यंगर दॅन काळा. बाळा इज 7 years यंगर दॅन काळा. इफ द ॲव्हरेज ऑफ माळा इन काळा इज x+6 year अँड द एज ऑफ बाळा आफ्टर 5 year इज x, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे, याला पण ट्राय करूया. कोण कोण आहे माळा आणि बाळा? माळा आणि कला. माला आणि कला. माळा आणि कला यांचं वय हे 5K, हे 4K असेल, हे 4K असेल तर हे 5K. तर एक्स काऊन नाही पकडत आहे? एक्झाम्पल मध्ये एक्स दिले ना, म्हणून एक्स नाही पकडत आहे. बरं, 25% मोर आहे ना माळाचं वय काळापेक्षा. बाळा 7 वर्ष यंगर आहे काळापेक्षा. मग बाळाचं वय किती येईल बघा. बाळाचं वय 7 वर्ष यंगर आहे काळापेक्षा, म्हणजे 4K - 7. हे 4K - 7 आहे. ॲव्हरेज ऑफ माळा इन काळा इज x+6. माळा इन काळा, माळा इन काळा, माला काला, माला काला, माला काला यांचं ॲव्हरेज म्हणजे हे 9K बरोबर किती? 9K बरोबर किती? 2x+12. सर 2x+12 कसं काय आलं? कारण की हे बघा, माला आणि कालाचा ॲव्हरेज जर x+6 आहे तर मी त्याला 2 ने मल्टिप्लाय करून घेतलं, ते किती? याला 2 ने गुणलं 2x आणि याला गुणलं 12. बाळाचं वय 5 वर्षानंतर 6 होतं. बाळाचं वय 5 वर्षानंतर x होतं. बघा बाळाचं वय किती आहे? 4K. 4K - 7. याच्यात जर 5 मिळवले म्हणे तर ही कोणाची व्हॅल्यू म्हणे? x ची. बघा इथं बघा, बाळाचं वय 5 वर्षानंतर x होतं. बाळाचं वय 5 वर्षानंतर x होतं असं जर म्हणलं तर हे बघा बाळाचं वय आजचं एवढं आहे 4K - 7. यात 5 मिळवले ते x होतं. 2 सायमल्टेनियस इक्वेशन बनवून सोडवा किंवा x च्या जागेवर हे ठेवून द्या. x च्या जागेवर काय भेटलं मला? x च्या जागेवर मला काय भेटलं? x ची व्हॅल्यू मला काय भेटली? 4K - 2. मग मी x ची जी व्हॅल्यू आहे ती इथं पुट करतो. आयदर सायमल्टेनियस इक्वेशन 1, 2 करून जाऊ शकता किंवा मग व्हॅल्यू पुट करून करा. बरं, मग x ची व्हॅल्यू मला 4K + 2 भेटली. 9K ला 9K ठेवलं, 9K ला 9K ठेवलं, 2 च्या जागेवर 2 ठेवलं, 4K - 2, 4K - 2 आणि +12 हा ॲज इट इज. ठीक आहे. 9K बरोबर किती? 9K बरोबर 8K - 4 + 12. मग K ची व्हॅल्यू मला किती भेटली? 8. K ची व्हॅल्यू जर मला 8 भेटली, 8 चोक 32 मधून 2 मायनस करा 30. तुम्हाला तेच विचारलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू विचारली होती ना. K ची व्हॅल्यू 8 भेटली. 8 चोक 32, 32 मधून 2 गेले, 32 मधून 2 गेले 30. K ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू. पुढे बघा, रिस्पेक्टिव्ह काय सांगितलं? रिस्पेक्टिव्ह रेशो बिटवीन प्रेझेंटेज ऑफ बाबू अँड नवीन इज 2x. 2:x. अच्छा, ठीक आहे. बाबू इज 9 years elder than Ravi. Ravi's age after 9 years will be 17. The difference between Naveen's age and Babu's age is same as the present age of Ravi. What is the value of x if Naveen is elder than Babu? अच्छा, बाबू आणि नवीन यांच्या जो वयाचा रेशो दिला हा दिला 2 आणि x. 2 आणि x. ठीक आहे. बाबू हा 8 वर्ष लहान आहे, मोठा आहे म्हणे रवीपेक्षा, आणि रवीचं वय 9 वर्षानंतर 17 होतं. बघा बरं का, रवीचं वय 9 वर्षानंतर 17 होतं. तर रवीचं आजचं वय किती असेल? 17 - 9 8. 17 - 9 8. ओके. आणि बाबू त्याच्यापेक्षा 8 ने मोठा आहे, आणि बाबू हा रवीपेक्षा 8 ने मोठा आहे. रवीपेक्षा म्हणजे 8 आणि 8 किती? 16. म्हणजे बाबूचं वय भेटलं 16. हे 2चे किती पट आहे? 8 पट आहे. मग ही व्हॅल्यू किती असेल? 8x. कारण वरती ज्याने गुणलं खाली पण त्यानेच गुणा. म्हणजे नवीनचं वय किती असेल? 8x असेल. मग नवीनचं वय काय काय असू शकतं? 8x म्हणल्यावर 24 येऊ शकतं, 8 येऊ शकतं, 32 येऊ शकतं, माहित नाही. पण बघा मी हे कसं काढलं. मी पहिले रवीचं वय मला सरळ सरळ दिलं होतं, 9 वर्षानंतर 17 होतं, आजचं वय 8 आहे. रवीच्या वयावरून मी बाबूचं वय काढलं. बाबूचं वय भेटलं 8 आणि 8 16, कारण तो 8 ने मोठा आहे रवीपेक्षा. मग बाबूचं वय 16 भेटलं तर 2 8 पट, हे जसं 8 पट आहे त्याचे 8 पट किती? 8x. त्यांचं म्हणणं काय? डिफरन्स बिटवीन बाबू इज सेम ॲज द प्रेझेंट एज ऑफ रवी. बघा, नवीन आणि बाबूच्या वयात रवीच्या आजच्या वयातला फरक आहे. म्हणजे दोघांमध्ये 24चा फरक आहे. दोघांमध्ये 24चा फरक आहे. मग इक्वेशन असंही बनवू शकतं 16x - 8x. दोघांमध्ये 8चा फरक आहे. रवीचं जेवढं वय म्हणे आजचं तेवढं दोघांच्या वयातला फरक आहे. मग या असंही होऊ शकतं, किंवा 8x - 16 बरोबर 8 असंही होऊ शकतं. का? कारण इथं मोठा कोण झाला? बाबू. इथं मोठा कोण झाला? रवी. समजा जर मी असं म्हणलं, इफ रवी नवीन इफ नवीन जो आहे इथं लहान आहे रवी बाबूपेक्षा,
या केसमध्ये रवी बाबूपेक्षा लहान आहे, नवीन. आणि इथं काय, नवीन जो आहे हा बाबूपेक्षा मोठा आहे. दोन्ही सिच्युएशन आहे. आपल्याला माहित नाही, कन्फर्म नाही सांगता येणार. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? नवीन इज एल्डर दॅन बाबू. नवीन मोठा आहे बाबूपेक्षा, म्हणजे हे स्टेटमेंट चालणार नाही, म्हणजे हे स्टेटमेंट चालेल. मग 8x बरोबर किती? 24. याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती आली? 3. तुम्हाला तेच विचारलं होतं, x ची व्हॅल्यू करा, उत्तर यायला पाहिजे 3. उत्तर किती यायला पाहिजे? 3. x ची व्हॅल्यू काढा, उत्तर यायला पाहिजे 3. झालं का? चलो पुढे बघा. रेशो ऑफ एजेस ऑफ ए अँड बी इज x:y. ए आणि बी च्या वयाचा रेशो xy. ए चं वय 4 वर्षानंतर आणि बी चं वय 2 वर्षानंतर 6:5 होतं. फाइंड द ए चा आजचा वयाचा रेशो ऑफ ए अँड बी. ठीक आहे. फाइंड द सम ऑफ एजेस ऑफ ए अँड नाही, सम ऑफ एजेस ऑफ ए अँड बी इज 104. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. 104 ला भाग जाणार ऑप्शन असावं मला वाटतं. 7 आणि 6 13 एकमेव पर्याय येऊ शकतो बरं का. एकमेव पर्याय येऊ शकतो. 7 आणि 6 13. बघा, आजच्या वयाचा रेशो एक्स आणि वाय. आजच्या वयाचा रेशो x:y आणि आजच्या वयाची बेरीज 104 आहे ना. मग इथं असा रेशो असावा ज्यांच्या बेरीजीने 104 ला भाग जावा. हो बरं, मेथडने जर सोडवायचं तर काही अवघड नाही. बघा, हा रेशो कधीचा आहे त्यांचा? एचं वय 4 वर्षानंतर. ठीक आहे. एचं वय 6x पकडतो, 6k पकडतो आणि बीचं वय 5k पकडतो. त्या टाइम मधलं हे कधीचं वय? एचं 4 वर्षानंतरचं आहे, तर आजचं वय असेल 6k - 4. बीचं 2 वर्षानंतरचं आहे, तर हे असेल बी 5k - 2. सोपं करायचं, सोपं, जास्त अवघड नाही. हे कधीचं वय? 6k कधीचं वय? एचं 4 वर्षानंतरचं. मग मला आजच्या वयाची बेरीज दिली ना, मग मी आजचं वय जर काढलं त्याच्यातून 4 मायनस केले. हे बीचं कधीचं वय? 2 वर्षानंतरचं. मग मी आजचं वय काढायचं, 2 कमी करून घ्या. मग म्हणून एच्या वयातून 4 मायनस केले, बीच्या वयातून 2 मायनस केले. आता मला एचं वय भेटलं आजचं एवढं, बीचं आजचं वय भेटलं एवढं. एचं आजचं वय किती भेटलं? 6k - 4. बीचं आजचं वय किती भेटलं? 5k - 2. या दोघांची मिळून बेरीज किती आहे? 104 आहे. बघा, 6 आणि 5 किती? 11k. 104 - 6. 104 - 6 किती येईल? 104 - 6 येईल 96. 98 येईल. 98 येईल. नाही, प्लस 4 येईल. सॉरी, हा प्लस 4. 110. कारण हा मायनस प्लस जाऊन प्लस होईल. मग के ची व्हॅल्यू किती आली? 10. के ची व्हॅल्यू जर 10 भेटली तर येईल 6 56 आणि येईल 50 मधून 10, 50 मधून 2 मायनस केले 48. मग याचं आजचं वय किती भेटलं? 56 आणि याचं वय भेटलं 48. याला जर मी 8 ने भाग दिला, 7चा आणि हा 6चा, बरोबर आहे का? बघा, 7 कितीचा? हा कितीचा भाग गेला? हिची व्हॅल्यू 10 आली. हे असं कसं काय केलं? असं कसं काय केलं? हे काही 4 वर्षानंतरचा विषय होता हा 6k. आजचा विषय -4. 2 वर्षानंतरचा विषय होता हा 5k. आजचा विषय -2. आजच्या वयाची बेरीज याची एवढी भेटली, त्याची एवढी भेटलं. दोघांची वयाची बेरीज 104 दिली होती. त्याच्यावरून आजचं वय भेटून गेलं मला, ही व्हॅल्यू भेटल्या. मग आजच्या वयाचा रेशो विचारलं तर XY जागेवर 7:6 आहे. Ram's present age is 3x plus 2y and his only son is x year, while his only daughter is y year. Ram's son is 3 years older than her sister. Find the average of family. If Ram's wife is 5 years younger than her husband is 29 years. रामचं आजचं वय जे रामचं आजचं वय हे 2x ते 3x प्लस 2y रामचं वय बरं का. तसं जो मुलगा आहे म्हणे, मुलगा हा x वर्षाचा आहे. त्याची जी मुलगी आहे म्हणे ही y वर्षाची, डॉटर जी आहे ती y वर्षाची. रामचा मुलगा त्याच्या डॉटरपेक्षा 3 ने मोठा आहे म्हणे. बरं, म्हणजे x - y बरोबर किती? 3. हे एक स्टेटमेंट दिलं मला. हे एक पहिलं इक्वेशन. कारण मुलगा मुलीपेक्षा 3 ने मोठा आहे म्हणजे x - y. मुलगी मोठी असती तर y - x आला असतं. फाइंड द ॲव्हरेज ऑफ फॅमिली. आता प्रश्न आहे, इथे इन्फॉर्मेशन काय दिली? रामची वाईफ जी रामपेक्षा 5 ने लहान आहे, तिचं वय 29 आहे. मग मला सांगा, वाईफचं वय जर 29 आहे, वाईफचं आजचं वय जर 29 आहे, ती रामपेक्षा 5 ने लहान आहे, तर राम तिच्यापेक्षा 5 ने मोठा आहे ना. हो, म्हणजे रामचं वय येईल 33, तिच्यापेक्षा 5 ने मोठा. 5 ने मोठा नाही, 34 येईल. 34 कारण 5 ने मोठी आहे ना. तर आजचं वय जे यंगर दॅन हर हजबंड इज 29.
म्हणजे रामचं होईल 34. मग अजून एक इक्वेशन मला काय भेटलं बघा, अजून एक इक्वेशन काय भेटलं, 3x - 2y बरोबर किती 34. सायमल्टेनियस इक्वेशन आहे, इक्वल करूनच करतो. याला 2 ने गुणलं, याला 2 ने गुणलं, याला 2 ने गुणा. ठीक आहे. आणि ॲडिशन नाही, सबट्रॅक्शन करा, सबट्रॅक्शन. तर हे याच्यातून हे मायनस केलं, निगेटिव्ह एक्स मायनस मायनस प्लस कॅन्सल झालं. 34 मधून हे गेले 28, निगेटिव्ह 28, एक्सची व्हॅल्यू आली 28. एक्सची व्हॅल्यू जर 28 आली तर मुलगा भेटला 28 वर्षाचा. आपल्याला काय विचारलं, ऑल फॅमिलीचा ॲव्हरेज. ठीक आहे. राम किती आहे, रामचं वय तर 34 दिलं होतं आपल्याला, ते ऑलरेडी दिलं होतं. त्याची वाईफ किती आहे, 29 वर्षांची, हे पण माहिती आहे. सन किती आला, एक्सची व्हॅल्यू, एक्स 28 वर्षाचा आहे. एक्सची व्हॅल्यू 28 म्हणजे यार जास्तच होते रे यार. कॅलेंडर लय मोठं होऊन चाललं ना, काही चुकलं पावर आपलं. रामच्या वय, हा सॉरी 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 सॉरी, प्लस होतं बरं का, मी चुकून मायनस केलं. जास्त मला कन्फ्युजन कुठं झालं माहिती आहे का, यार रामचं पोरगा 28 वर्षाचं कसं काय झालं, रामची आईच 29 वर्ष, रामची बायकोच 29 वर्षाची आहे. आता रामची बायको जर 29 वर्षाची येतील काय पहिल्या वर्षीच कॅलेंडर होणार नाही. हे तर चुकलं होतं आपलं. तिथं काय होतं, त्याच्या वयाची बेरीज 34 इथं प्लस करायला पाहिजे, प्लस. आता डबल करू, याला डबल करा, याला डबल करा, याला डबल करून टाका, हे प्लस मायनस कॅन्सल होईल. दोघांची मिळून बेरीज 5x, 5x बरोबर 40. याचा अर्थ रामचा मुलगा आलं 8 वर्षाचा, 8 वर्षाचा. मग रामचं वय किती होतं, 34. रामचं वय 34, त्याची बायको 29, त्याचा मुलगा 8 आणि मुलगी 5. तर मुलीचं वय 5 कसं आलं तुम्हाला कसं कळलं बघा, मुलाचं वय 8, एक्सची व्हॅल्यू जर 8 भेटली तर मुलगी त्याच्यापेक्षा 3 ने कमी, बरोबर आहे की दोघांच्या वयात 3चा फरक दिला होता. ॲव्हरेज काढा, हे 63 आणि ते 13, 63 आणि 13 76, 76 भागिले 4, ॲव्हरेज येईल 19. तुम्हाला हेच विचारलं होतं. ऑल फॅमिली मेंबरचा ॲव्हरेज काढा, 19.0. ऑल फॅमिली मेंबर्सचं ॲव्हरेज काढा 19.0. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. आता या टाईपचे जे क्वेश्चन आहे जिथे रिकाम्या जागा भरायचे, याला एकमेव पर्याय असतो ऑप्शनने जाणे. कारण इथं स्वतःच काही प्रश्नामध्ये लॉजिक लागतं नाही असं नाही, पण याला जास्तीत जास्त बेटर ऑप्शन आहे ऑप्शनने जा. कारण याच्यामध्ये थोडासा टाइम कन्झ्युमिंग किंवा याच्यामध्ये चुकण्याची शक्यता पण नसतात. कारण विच ऑफ द फॉलोइंग म्हणलं, व स्वतःचं डोकं लावल्यापेक्षा मला असं वाटतं ऑप्शनने गेलं बेटर. स्टील काही लॉजिक असलेच तर मी तुम्हाला सांगतोच. आता अगोदर प्रश्न वाचूया. बोनी आणि टोनीच्या वयाचा रेशो 5:7 आहे. द प्रेझेंट एज ऑफ टोनी अँड हर एज आफ्टर 4 years विल बी 7:8. ठीक आहे. आफ्टर 4 years, निशा इज समथिंग year older than बोनी. द प्रेझेंट एज ऑफ निशा इज, निशा 7 वर्ष काही वर्ष मोठी आहे बोनीपेक्षा, आणि निशाचं वय काढा. अच्छा 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 अच्छा, ऑप्शनच बेस्ट ऑप्शन बघा. बोनी आणि टोनी, टोनीचं वय लगेच भेटेल याच्यावरून. बोनी आणि टोनीच्या वयाचा रेशो आहे 5:7. याच्यावरून टोनीचं वय लगेच भेटतं. त्यांचं म्हणणं काय, टोनीचं आजचं वय आणि 4 वर्षानंतरचं वय. हे बघा, हे असं आहे, हे असं आहे उदाहरणार्थ. ठीक आहे. आता टोनीचं आजचं वय आणि टोनीचं 4 वर्षानंतरचं वय, 4 वर्षानंतर यांच्या वयाचा रेशो 7:8 आहे म्हणे, 7:8 आहे. मग टोनीचं आजचं वय किती आहे, 7x आहे. या इक्वेशनला सॉल्व्ह करू. टोनीचं आजचं वय 7x आहे आणि 4 वर्षानंतर 7x + 4 आहे. यांच्या वयाचा रेशो किती आहे म्हणे, 7:8. किती बनतो म्हणे, 7. x कॅन्सल होईल. मला असं वाटतं एक्सची व्हॅल्यू 4 येते. एक्सची व्हॅल्यू किती आली, 4. हे बघा, हे 28, 4 वर्षानंतर 32. तर टोनी 28 वर्षाचा आला तर बोनी 20 वर्षांची येईल, 4 पट 4 पट. ठीक आहे. बोनी जर 20 वर्षांची तर काय म्हणे, निशाचं वय बोनीपेक्षा काही जास्त आहे, निशाचं वय काढा. बघा, बोनीचं वय जर 8 ने जास्त आहे, 8 ने जास्त, 8 ने जास्त, तर ऑफकोर्स 20 पेक्षा 8 ने जास्त म्हणजे इथं 28 यायला पाहिजे. हो, म्हणजे हे चालतं. जर इथं 8 घेतलं इथं 20 आणि 8 28 नाही येत, इथं 30 येत आहे, म्हणजे हे रॉंग आहे. हे पण रॉंग असेल, हे पण रॉंग असावं. उत्तर यायला पाहिजे ए. हे 5 ठेवलं तर इथं जर 5 ठेवलं ना तर इथं 25 यायला पाहिजे. कसं काय, कारण बघा इथं हिचं वय कन्फर्म आहे बोनीचं 20. बघा, 20 पेक्षा 5 ने जास्त इथं 25 यायला पाहिजे. 8 ने जास्त 28, 10 ने जास्त 30, 15 ने जास्त 35. म्हणजे इकडं 8 आणि इकडं 28 एकमेव ऑप्शन आहे जे सॅटिस्फाय होतं. इकडं 8 आणि इकडं 28, इकडे 8 आणि इकडे 28, या पद्धतीने, या पद्धतीने. बघा, हा शेवटचा एक क्वेश्चन होता. हा पण थोडासा टाइम कन्झ्युमिंग वाटतोय मला जरा.
7 year ago the age of A and B was A, म्हणजे पहिलं ऑप्शन. 8 year hence the ratio of A and B will be B. Okay. The difference is of their ages is C. The values in which of the following option will fill the blanks in the same order in which it is given to make the sentence true. थोडा टाइम कंझ्युमिंग आहे. याला पण ऑप्शन शिवाय पर्याय नाही. पहिलं ऑप्शन हा 7 वर्षापूर्वीचा रेशो इथे लिहायचा आहे आणि हा 8 वर्षानंतर. 7 वर्षापूर्वी आणि 8 वर्षानंतर, फॉर एक्झाम्पल आज माझं वय 16 वर्ष आहे, 16च वर्षाचा आहे मी. 7 वर्षापूर्वी मी असेल 9 वर्षाचा आणि 8 वर्षानंतर मी होईल 24 वर्षांचा. तर इथून इथं कितीचा फरक आहे? इकडून इकडं हे -7 आणि +8, हे 7 आणि ते 8 म्हणजे 15चा फरक आहे. हे बघा तुम्ही 24 मधून 9 मायनस करा, 15चा फरक आहे. म्हणजे काय, पहिला जर रेशो मी इथं ठेवला 9x13, 9x13, 9x 13x, तर यात 15 मिळवा, 15 मिळवा, रेशो बनला पाहिजे 6-7, 6-7 आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर x ची जी व्हॅल्यू येईल, या दोघांमधला फरक कितीचा यायला पाहिजे? 4 वर्ष. बघा या दोघांमधला फरक 4चा आहे, तर 4च्या पटीत येऊ शकतो, म्हणून मला ऑप्शन क्रॉस चेक करावं लागेल. मग मी पहिलं ऑप्शन काय केलं, मी पहिल्याच रिकाम्या जागेवर हे ठेवलं, दुसऱ्या रिकाम्या जागेवर हे ठेवलं आणि आता या दोन्हीवरून प्रूव्ह करून पाहतो की x ची व्हॅल्यू किंवा दोघांच्या वयात 4चा फरक येतो का. बघा तिरकस गुणाकार केला, 63x + 105 बरोबर 78x + 90. 78 आणि 63 मध्ये 15x बरोबर 15. x ची व्हॅल्यू आली 1. x ची व्हॅल्यू जर 1 आली तर बघा येईल 36 आणि येईल 13 चौक 52. नाही, x ची व्हॅल्यू 1 आली ते येईल 9 आणि येईल 13. 9 आणि 13 मध्ये 4चा फरक आहे का? हो. हेन्स प्रूव्ह की पहिलं ऑप्शन ट्रू आहे, पहिलं ऑप्शन ट्रू आहे. असंच मला दुसरं ऑप्शन पण ठेवून पाहावं लागेल. दुसरं ऑप्शन काय बघा, पहिल्या रिकाम्या जागेवर 15x ठेवा, दुसऱ्या रिकाम्या जागेवर 13x ठेवा, प्रत्येकामध्ये 15-15 मिळवा, कारण तो 7 वर्षापूर्वीचा आहे ना, हा 8 वर्षानंतरचा आहे. असं केल्यावर रेशो 15-14. सर हे तर टाइम कंझ्युमिंग चाललंय, याला वेळ लागेल, याला पर्याय नाही. मग तिरकस गुणाकार जर केला तर बघा 15 कॅन्सल, 15 कॅन्सल, 15 कॅन्सल, 15 15 15 कॅन्सल, मग 14x + 14 बरोबर 13x + 15. याचा अर्थ 14 मधून 13 गेले x. x ची व्हॅल्यू किती आली? 1. आता इथं जर x ची व्हॅल्यू 1 आली तर दोघांच्या वयात कितीचा फरक आहे? 2x. म्हणजे इथं डिफरन्स 2चा येतोय. पहिले जसा डिफरन्स कितीचा यायचा? 4चा यायचा, 4चा. x ची व्हॅल्यू 1 आली ना, तर डिफरन्स 4चा यायचा. मग इथं पण 4चा आला आणि इकडं पण 4 आहे, म्हणून पहिलं पण ट्रू आहे. इकडं पण 2चा आला आणि इकडं पण 2 आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन सुद्धा ट्रू आहे. असं मला तिसरं ऑप्शन पण क्रॉस चेक करावं लागेल. सर हे त्याला टाइम कंझ्युमिंग आहे. हा, कारण विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू म्हणलं ना. हा 8x, हा 13x, हा 15 ने वाढवा, हा 15 ने वाढवा. तर तुम्ही फरक काढताना 7 वर्षापूर्वीच्या वयातला फरक काढताय. बघा वयातला फरक नेहमी सारखा असतो, त्यामुळे कधीही काढलात काही फरक पडत नाही. हा येईल 23 आणि 28, 23 आणि 28. टाइम कंझ्युमिंग आहे हे. 28 चे 4 पट 112 चे डबल 224 x, 28 चे 280 420. ओके. 23 चे 10 पट 230 + 29 म्हणजे 230 + 69 299 x. ठीक आहे. 23 चे 15 पट 230 + 115 230 + 115 345. हो. 299 मधून एवढे मायनस जर केले तर ही किती व्हॅल्यू येते बघा, हा 5 आणि हा 7, 75x. 75 आहे. या दोघांमधला जो फरक येईल तो पण 75चा असेल. हा 75चा. x ची व्हॅल्यू किती आली? 1. x ची व्हॅल्यू 1 आली, दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 5चा. मग डिफरन्स आला 5चा. वरती पण 5च लिहिलंय, पहा बरं. हो 5च लिहिलंय, म्हणजे उत्तर यायला पाहिजे, हे पण ट्रू आहे, म्हणजे उत्तर यायला पाहिजे ऑल आर. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर कसं वाटलं सांगायला विसरू नका.